नमस्कार. हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष भागात आपलं स्वागत. आपण मागच्या भागामध्ये देवदत्त पटनायक यांच्या लेखन प्रवासाबद्दल जाणून घेत होतो. त्यांचे विष्णूची रहस्य, शिवाची रहस्य, महाभारत या सगळ्यांबद्दल आपण जाणून घेत होतो. त्यातल्या संकल्पनांबद्दल जाणून घेत होतो. आज त्यांचा लेखन प्रवास कसा झाला, या संपूर्ण संकल्पनांकडे ते कसं बघतात, आजच्या काळाशी असला त्याचा संदर्भ, या सगळ्या विषयी मी त्यांना बोलतं करणार आहेत. पुन्हा स्वागत करूया. उत्तम वक्ता, उत्तम लेखक, भारतीय पुराण कथांचे अभ्यासक, उत्तम लेखक आणि व्यवस्थापनाचे धडे देणारे, आधुनिक असा विचार करणारे देवदत्त पटनायक, आपलं स्वागत. असं सतत त्यांना म्हटलं जातं की पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळं, पाश्चात्य गोष्टींच्या प्रभावामुळं इथले जे मूळ दार्शनिक सिद्धांत आहेत किंवा इथली पुराणशास्त्र आहेत, इथले पुराण कथा आहेत, या सगळ्या मागे पडत चालल्यात आणि त्याचा प्रभाव ओसरत चाललाय, नष्ट होत चाललाय. इथलं जे काही भारतीय अस्सल होतं ते सगळं संपतंय. काय वाटतं आपल्याला? तर बघा, मी वेदाला शब्द काय दिलाय की हा सनातन आहे. सनातन म्हणजे टाइमलेस, म्हणजे तो नष्ट होऊ शकत नाही. पण तुमचा विश्वास नाही ना त्याच्यावर, म्हणून त्या मला वाटतो की हा नष्ट होत चालू आहे. विश्वास नाही, म्हणून तुम्हाला ते वाचवायचं आहे की माझ्यामुळे मी धर्माला वाचवणार. तर हा सुद्धा अहंकारच आहे ना, विश्वास नाही याच्यामध्ये की तो सनातन आहे, तो शाश्वत आहे. इट विल नथिंग विल हॅपन. तुमच्यामुळे वेदाला तुमचं गरज नाही, पण आम्हाला अहंकारला वाटतं की माझ्यामुळे वेद मी वाचवणार वेदला. हा मूर्खपणा आहे. मला पुन्हा इंडियन मायथॉलॉजीकडे जाऊया. नागलोकाचा उल्लेख आपल्याकडे वारंवार तुमच्याही लिखाणात खूप वेळा आलाय. हे नागलोक म्हणजे नेमकं काय? लोक, जेव्हा लोक शब्द करतात की भूलोक, देवलोक, असुरलोक, नागलोक, हा वेगवेगळ्या मनस्थिती आहेत. नागलोक असं एक जग आहे जिथे धनधान्य संपत्ती आहे, पण सूरजचं किरण नाही. इट इज अंडर द ग्राउंड, इट इज द लँड ऑफ ज्युएल्स. पुढच्या काळी आम्हाला बघतो की एव्हरीथिंग कम्स फ्रॉम अंडर द ग्राउंड. बरोबर. पाणी जमिनीखाली, हिरे इव्हन क्रॉप्स ना, तुम्ही सीड कुठे टाकता? आत टाकतात, आणि मग काहीतरी मॅजिक होतो आणि मग असं एक वृक्ष येतो. तर सगळं काही मॅजिक आहे, ते सगळं भूलोकाच्या खाली आहे. ते कोण आहे? ते त्याने सांगितलं नागलोक, असुरलोक. तर नाग जसं फण काढून असं वरती येतो, तसंच धनधान्य संपत्ती वरती येतात. तर नागलोक म्हणजे काहीतरी मॅजिकल आहे, हे जमिनीखाली काहीतरी मॅजिक आहे. तर तो इट इज आवर सबकॉन्शियस माइंड, इट इज व्हॉट इज हिडन विदिन अस, विच कॅन, जिथून धन धान्य संपत्ती सगळं तिथेच आहे. बट इट इज इन द रॉ फॉर्म. जेव्हापर्यंत आम्ही कर्म करणार नाही ते वरती येणार नाही. त्याचं व्हॅल्यू तेव्हाच येतं जेव्हा आम्ही वरती काढतो. तर पाणीचं व्हॅल्यू नाही जेव्हापर्यंत पाणीला वरती काढत नाही. हिरेचं व्हॅल्यू नाही जेव्हापर्यंत तुम्ही हिरेला बाहेर काढत नाही. बीजचं व्हॅल्यू नाही जेव्हापर्यंत तो फळ होत नाही. सो दॅट होल प्रोसेस. तर नागलोक इज अ कॉन्सेप्ट, इट इज नॉट टू बी टेकन लिटरली. हा, म्हणजे असं काही नाग आणि त्या नागाला अर्ध शरीर देवाचं, अर्ध शरीर मनुष्याचं वगैरे असं जे काही एक चित्र समोर, तर असं काही हे चित्र सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण चित्रामुळे, चित्र शब्द आहे आणि शब्दाच्या पलीकडे एक अर्थ आहे. आम्हाला अर्थला बघायचं, पण शब्दला डिस्ट्रॉय नाही करायचं. कारण आता तुम्हाला कळलं हे मिनिंग, पण क्वेश्चन पेपर नेक्स्ट जनरेशनला पाहिजे ना, तर तुम्हाला हे ट्रान्समिट करावं लागेल. जेव्हापर्यंत पुराण कथा तुम्ही सांगणार नाही याच पद्धती, डोंट गिव्ह द आन्सर पेपर, गिव्ह द क्वेश्चन पेपर. कारण योर आन्सर मे बी रॉंग, your interpretation may be wrong. The question paper has to continue. You have to tell the story in all honesty. जसं आख्यान आहे, you have to respect आख्यान. रामायण महाभारत has to be told रामायण महाभारत. आणि ते इंटरप्रिटेशन आता देवदत्तनी इंटरप्रेट केलं, कोणी दुसऱ्यांनी इंटरप्रेट केलं, तुम्ही कोणी इंटरप्रेट करू शकता. तर यू हॅव टू कंटिन्यू दॅट. सो यू हॅव टू रिस्पेक्ट द फॅक्ट की नाही, नागलोक म्हणजे असंच असतात. मुलांना सांगताना यू कॅन्ट से की हा खोटा आहे, मग मजा नाही येतो ना. जेव्हा तुम्ही सांगितलं की जे नाटक पाहताना, तुम्ही आता थिएटरमध्ये बसलाय आणि नाटक चालू आहे, मी सांगितलं की हे सगळं खोटं आहे, तर यू टेक द मॅजिक अवे. मॅजिक इज वेन यू स्टार्ट बिलिव्हिंग की हा खरं आज घडलाय,
तिथे जो रडते तर तुम्हाला वाटत नाही नाही ते खरं आहे आणि तुम्ही सुद्धा रडता. तर नाटक इज रिअल ऍट दॅट मोमेंट, जेव्हा तो चालू आहे, तो यज्ञ चालू आहे तोपर्यंत फॉर दॅट मोमेंट. शिवाची पूजा लिंग या स्वरूपात का करतात, पिंड या स्वरूपात का करतात? आता कोणी विचार केला की देव म्हणजे काय, तर देवाचं स्वरूप काय. तर कोणी सांगितलं की नाही, भगवान एक गाय है, काव है. तर काव म्हणजे वो शेर नहीं है. नहीं, वो शेर भी है. अच्छा, शेर है तो क्या वो सांप नहीं है? तो सांप भी है. तर म्हणजे अनंतला मी रूप कसं देणार. तर आम्ही डिसाइड केलं की हा ज्या पिंड आहे कुठलंही रूप घेऊ शकतो. तर पिंड इज बेसिकली बीज. तर मी बीजचं पूजा करणार. द बेसिक फॉर्म इज द पिंड विच इज द रॉक. पिंड म्हणजे काय, तुम्ही नदीमध्ये ते पत्थर असतात, फक्त ते म्हणजे विदाउट कार्विंग इट इन दिस रॉ फॉर्म, कच्चा दूध के जैसे पिंड भी कच्चा है, तो आप उस फॉर्म को पूजा करते. तर दॅट इज वन इंट्रोड्यूस की अनंतचं रूप, अनंतला रूप मी कसं देणार. कारण एव्हरी फॉर्म त्याच्यामध्ये अंत असतो. तर मला अनंतला रूप द्यायचं आहे, दॅट इज अ प्रॉब्लेम. तर आय हॅव डिसाइडेड की मी कुठल्याही पत्थरला घेऊन सगळे हेच अनंत आहे. डोंट कार्व इट. मूर्तीला आकार देऊ नका. दॅट वॉज वन आयडिया. द अदर इज शिवा ऑल्सो रेप्रेझेंट्स द माइंड, मन. आणि मनाला पौराणिक कथामध्ये पुरुष रूप दिलं गेलं आणि शरीराला स्त्री रूप दिलं गेलं. तर मन आणि शरीर हे दोघांना, म्हणजे मन इज इक्वल टू मेल, शरीर इज इक्वल, इट डजंट मीन इक्वल टू, दॅट इज अ रॉंग वर्ड, इट्स रेप्रेझेंटेशन. करेक्ट. इट्स अ सिम्बॉल. तर मंदिरात गेलं तर तुम्हाला फक्त पिंड दिसत नाही, त्याच्या खाली एक योनीसारखं असतं, म्हणजे पुरुषचं चिन्ह आणि स्त्रीचं चिन्ह. दे क्रिएट द कम्प्लीट फॉर्म. क्या बात. आणि आता तुम्ही बघा, तुम्ही शिवाच्या मंदिरात गेलं तर तिथे गणपती सुद्धा असेल आणि कार्तिकेय सुद्धा असेल. म्हणजे आणि अगदी फॅमिली गॅदरिंग असतो की शिवाचं एक चिन्ह आहे, शक्तीचं चिन्ह आहे, त्यांचं मुलांचं चिन्ह आहे, तिथे गणपती आहे, कार्तिकेयचं. तुम्ही कृष्णाच्या मंदिरला गेलात तर तिथे मूल कुठली दिसत नाही. राधाचं रिलेशनशिप काय आम्हाला माहित नाही. विठ्ठलाचं मंदिर आहे तर विठ्ठलाचं मुलं कुठे दिसत नाही. रामाच्या मंदिरात गेला तर तिथे चिल्ड्रन आर नॉट देअर. तर वैरागीच्या मंदिरात तुम्हाला मूल दिसतो, पण सांसारिकच्या मंदिरात तुम्हाला मूल दिसत नाही. देयर आर नो चिल्ड्रन. माय गॉड, देवर दिस इज फॅन्टॅस्टिक. मी हे पहिल्यांदा, मला कधीच लक्षात नव्हतं आलं. दर्शन करो आप वैरागी के मंदिर. वो वैरागी आहे, भभूत अगदी राख टाकलाय त्यांना काही आणि तो कुठे बसलाय, देवीच्या योनीमध्ये. त्याला अटकून ठेवलं. म्हणजे जो वैरागी आहे, ज्यांनी संन्यास घेतलाय, त्यांना देवीनी आत आणलं आणि दे हॅव गॉट 2 चिल्ड्रन. पण जो सांसारिक आहे, विष्णू, ते सांसारिक आहे, पण त्यांचं बोलणं मध्ये असं असेल की नश्वर है, कर्मयोग, योग करा. आणि त्यांचं जे मंदिरात असं वैभव आहे, पण मुलं कुठे. देयर आर नो चिल्ड्रन, देयर इज नो फॅमिली. म्हणजे ते संन्यासकडे चाललोय. तर जो वैरागी है वो सांसारिक बन रहा है, जो सांसारिक है वो वैरागी बन रहा है. असं दे हॅव डिझाईन. हे लिटरली परफॉर्मिंग आर्ट आहे. हे दिस इज लाईक कलाच्या माध्यमातून ते एक विचार प्रकट करतात. पण आम्हाला ते अनुभव करावा लागतो. तर मंदिर इज अन आर्ट इन्स्टॉलेशन की तुम्हाला हे अनुभव करावा लागणार की संन्यासीच्या मंदिरात आम्ही संसार दाखवतो आणि सांसारिकच्या देवळीत तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला असं वाटणार की अरे इसके बच्चे तो है नहीं, राम के बच्चे का है. लव कुशचं मंदिर मध्ये कुठे दिसत नाही. आणि कृष्णाच्या मंदिरात प्रद्युम्न कुठे, अनिरुद्ध कुठे, काही नाही. फक्त कृष्ण, राधा आणि त्यांचा संबंध काय विचार करा. मिसेस कृष्णा नो. तर दीज आर द लिंग. हे जे रूप असतात त्याच्या माध्यमातून दे आर ट्राइंग टू कम्युनिकेट विचार. द विचार इज इम्पॉर्टंट, रूप इज नॉट इम्पॉर्टंट. शंकर आणखीन एका वेगळ्या रूपात दिसतो, तो म्हणजे जटाधारी, ज्याच्या जटेतनं आम्हाला गंगा येताना दिसते, ज्याच्या गळ्यामध्ये एक नाग असतो, तो स्थिर असतो.
तो शंकर खरा म्हणायचा का हा पिंडीतला शंकर खरा म्हणायचा? शिवाचा विचार केला तर बेसिकली स्थिर आणि अस्थिर हे दोन रूप आहेत. प्रकृतीमध्ये काही स्थिर नसतो. स्थिरता एक विचार आहे इन अ माइंड, इन अ ह्युमन माइंड. पुरुष मीन्स माइंड. तर आम्ही हे विचार करू शकतो की स्थिरता एक असं काल्पनिक थॉट, इट्स अ नोशन. पण प्रकृतीमध्ये सगळं काय अस्थिर आहे. शिवा स्थिर असतो, पण स्थिरतामुळे काहीच घडत नाही. तर प्रकृती येऊन सांगते की तुम्ही जरा डोळे उघडा, असं करून आप शव के भाती हो. तो तुमचं स्थिरता आणि एक निर्जीव मध्ये काही फरक नाही. तो हाऊ डू आय अवेकन यू. तर दॅट इज द कॉन्व्हर्सेशन विच इज हॅपनिंग. तो शिव इज स्थिर. त्यांचं लग्न नंतर ते शंकर बनतात. तो स्थिर शिव कैलाश पर्वत के ऊपर होते हैं और शंकर जो होते हैं वो काशी में होते हैं, जहां पे गंगा बहती है, जहां पे स्थिर जगह में कुछ नहीं उगता है. देयर इज नो लाइफ, दैट इज यूजलेस. पण सांसारिक जीवन मध्ये गंगा कम्स फ्लोइंग, द स्नो मेल्ट्स आणि मग सोसायटी, संस्कृतीची सुरुवात होतो. क्या बात. तिथे फॅमिली आहे, तिथे प्रॉब्लेम्स आहेत. तिथे काशीमध्ये सगळं काही कन्फ्युजिंग आहे, प्रॉब्लेम्स आहेत, एव्हरीथिंग गोइंग रॉंग. पण दॅट इज संसार. तर संसार इज अस्थिर, हे त्याचं रूप आहे. आणि स्थिर म्हणजे तो संन्यासीचा रूप. आणि दोघांमध्ये कॉन्व्हर्सेशन चालू आहे. पण तोच जो शंकर आहे तो आम्हाला नटराजाच्या रूपामध्ये एका पायावर नृत्य करताना सुद्धा दिसतो. या प्रतीकाबद्दल किंवा या प्रतिमेबद्दल काय सांगाल? नृत्य अस्थिर आहे आणि तो सांगतो की अस्थिरता म्हणजे स्थिरता. यू हॅव टू लुक फॉर स्टिलनेस. तर नटराज मूर्ती जर तुम्ही बघितली तर हात असा आहे. हे हात संस्कृतमध्ये ह्याला अभय मुद्रा. डोंट बी अफ्रेड, डरो मत. डर म्हणजे कुठलं? अस्थिरता मला इज स्केरिंग मी घाबरतो. आणि शंकर सांगतात की डरो मत, कारण एव्हरीथिंग इज टुगेदर. जसं पिंड योनीमध्ये असतो, योनी इज अस्थिर. आता मंदिरात तुम्ही शिव मंदिरमध्ये घेतलं तर अस्थिर काय आहे? तो पाणी असं पडत आहे कंटिन्युअसली. किती इरिटेटिंग असेल ना तुमच्यावर असं मी पाणी टाकलं फुल डे. इम्पॉसिबल. हा, पण दॅट इज लाईफ. हाच संसार आहे आणि त्याच्यामध्येच तू स्थिर बसून दाखव. तेच ना भगवद्गीतामध्ये तेच सांगतात. दॅट इज ऑल. तर त्यांनी कलाच्या माध्यमातून ते एकच पॉइंट की दुनिया में आता मी घरी गेलो तर ती बायको ओरडणार, मुलं ओरडणार, पेरेंट्स ओरडतात. ते गणपती शिवाच्या डोक्यामध्ये ते गंगा टक टक, त्याला चायनीज ड्रिप टॉर्चर म्हणतात. पण हाच संसार आहे. यू कॅनॉट एस्केप. तर संन्यासी काय करतो की मला नको हे सगळं, मी सोडून जाणार. तो वैरागी आहे. तो शवासारखा आहे. ही इज युजलेस. शवाला शिव करायचं म्हणजे शिव हॅज टू बिकम शंकर. गौरी बरोबर लग्न. लग्न इज ए मेटाफॉर. लग्न म्हणजे एंगेजमेंट विथ सोसायटी. की सोसायटीमध्ये तुम्हाला यू हॅव टू एंगेज, तुम्हाला चॉईस नाही. अँड दॅट इज व्हॉट शिवा इज, दॅट स्टिलनेस. हा जो शिव आहे याला अनेक रूपांनी आम्ही पाहतो. त्याच्यामध्ये भैरव आहे, भोलेनाथ आहे. यातला शिव नेमका कोणता? शंकर आम्ही म्हणतो आणि ते अनेक फॉर्म मध्ये तो आपल्या समोर येतो. आता मी तुम्हाला म्हटलं की तुमचं रियालिटी काय? घरी तुमचं रियालिटी आहे की स्टुडिओ मध्ये रियालिटी आहे की तुम्ही प्रायव्हेट टाइम बाथरूम मध्ये तुमचं रियालिटी आहे का? तुम रिअल कोण असं मी विचारलं तर मी देवदत्तचं रियालिटी काय? हा पब्लिक फॉर्म आहे, प्रायव्हेट फॉर्म आहे. तर सगळ्यांचं मल्टिपल सेल्फ पर्सनॅलिटीज असतात. देवाचं सुद्धा असं असतो, शिवाचं असं आहे, विष्णूचं असं आहे, देवीचं असं आहे. म्हणजे विष्णूची जी रूपं आहेत किंवा अवतार आहेत, मत्स्य आहे, त्याच्यामध्ये कासव आहे, राम कृष्ण आहे, त्रिविक्रम आहे. हे सगळं एकच, याचे अनेक रूप आहेत. तर एक आणि अनेक मध्ये फरक तसंच. कॉन्सेप्ट इज जस्ट दॅट की मी जेव्हा एक वेन आय लुक एट समबडी, तुम्हाला बघतो तर आता मी तुमचं एक प्रोफेशनल फॉर्म बघतो, पण ते संपूर्ण सत्य नाही ना. एक दुसरं सत्य असेल. तुमचं फॅमिली बरोबर तुमचं एक सत्य वेगळं असेल. तुमचं प्रायव्हेट टाइम मध्ये तुमचं सत्य काय वेगळं असेल. तर संपूर्ण तुम्ही कोण? तर असंच देव सुद्धा तो फक्त एक असेल. तुमचा प्रायव्हेट टाइम मध्ये तुमचं सत्य काय वेगळं असेल तर संपूर्ण तुम्ही कोण? तर असंच देव सुद्धा तो फक्त एक दृश्य. तर
मला फक्त एक भाग दिसतो, स्लाइस. तर अनंत सगळं भाग जेव्हा जोडतो तेव्हाच अनंत होतो. म्हणून देवाला शब्द आहे भगवान, जो सब भाग को साथ में लेता है. वा. तर दॅट इज द मिनिंग ऑफ भगवान. की सगळे पोर्शन्सला जेव्हा तुम्ही जॉईन करता तर भगवान. तर मनुष्य को कभी हमको भगवान बनने का है मतलब सब दृष्टिकोन को देखना है, एंड दॅट इज डिफिकल्ट. यू विल सी तुम्हाला इतकं दृष्टिकोन, माझा इतकं दृष्टिकोन, सगळ्यांचं वेगवेगळं दृष्टिकोन. दिस इज व्हॉट दे आर ट्राइंग टू कम्युनिकेट. तुमको अनंत की ज्ञान है तो शिवजी का हा भोले ना, मला भैरव खूप आवडतो, तो फक्त एक पार्ट ऑफ द पर्सनॅलिटी आहे. दुसरा भोलेनाथ सुद्धा आहे, तो कॉमेडी सारखा आहे. भोलेनाथची गोष्ट इज फनी, भैरवची गोष्ट इज भयानक, रौद्र आहे. आणि मग तुम्ही शंकर गणपती बरोबर बघितलं तर वात्सल्य रसात येतो. तर सगळे रस आहे, तर अद्भुत रस आहे. नटराज जेव्हा होतो तर एक अद्भुत रस असतो. गौरी बरोबर श्रृंगार रस असतो, माधुर्य रस असतो, वात्सल्य रस असतो, शांत रस असतो. तर सगळे 9 रस घालून असं एक शंकरचं निर्माण होतो. तर अनंत शंकर कोण? हा सुद्धा शंकर. दॅट इज सो कम्प्लीट अँड इनकम्प्लीट. कम्प्लीट इज परम आणि इनकम्प्लीट इज जीव. एव्हरीथिंग इज हॅपनिंग कंटिन्युअसली. कॉर्पोरेट सेक्टर मधल्या किंवा धावपळीच्या आजच्या जगामध्ये जिथे माणसाला शांतीचा शोध आहे, या सगळ्याला पुराण कथांमध्ये काही मार्ग दाखवलेला आहे, काही प्रश्न विचारलेले आहेत. कॉर्पोरेट लाईफ आणि फॅमिली लाईफ मध्ये काही फरक नाही. रिअली ॲट अ फंडामेंटल लेवल काही फरक नाही. तर दोन्ही ठिकाणी मनुष्य आहे, मनुष्यच आहे. व्यवस्था आहे, तुम्हाला अव्यवस्था व्यवस्था आहे, प्रॉब्लेम्स आहेत, घरी प्रॉब्लेम आहे, ऑफिसमध्ये प्रॉब्लेम आहे. असं जगच आहे. आम्हाला वाटतो की हा रियालिटी आहे, हे फॉल्स. कॉर्पोरेट वर्ल्डचे रूल्स आहेत. तिथे अहंकार आहे, तिथे क्रोध आहे, तिथे फ्रेंडशिप आहे, तिथे लव्ह आहे, प्रेम, दुःख सगळीकडे. तर पौराणिक शास्त्रामध्ये असं काय फरक, अँड दॅट्स वाय महाभारतमध्ये जेव्हा कृष्ण म्हणतो की हा कुरुक्षेत्र तुला वाटतो काय वेगळं आहे, तुला रणभूमी दिसतो, मला रंगभूमी दिसतो, मला काही फरक दिसत नाही. तू मधुशालामध्ये जा की कुरुक्षेत्रमध्ये ये, काही फरक नाही. कारण हे दृष्टिकोनाचं. तर मला जेव्हा मी कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये बोलतो, फक्त माझं भाषा बदलतो. जसं तुम्ही कुणाच्या बरोबर त्यांचं भाषा एक वेगळं भाषा अशा असतो. कॉर्पोरेट वर्ल्डचं भाषा अॅनालिटिकल लँग्वेज असतो, क्वांटिटेटिव्ह लँग्वेज असतो, स्ट्रॅटेजी वर्ड्स असं वापरायचं असतं, कारण ते त्याला कळतो. अच्छा, मी जर फ्रान्सला गेलो तर मला फ्रेंच भाषा बोलावं लागेल. मुलांबरोबर बोलताना भाषा बदलतो. तर सगळ्यांबरोबर बोलताना भाषा बदलतो. कॉर्पोरेटमध्ये भाषा बदलतो, पण ज्ञान तेच आहे. वेद काही एडिटिंग नको त्याला, फक्त भाषा, त्याचे जे रूप आहे, जसं विष्णूचा अवतार वेगवेगळा असतात, तसंच वेदचा वेगवेगळा अवतार असतो. हे सगळं भारतीय पुराण कथा या शाळांमधून, शालेय अभ्यासक्रमांमधून शिकवल्या पाहिजे असं नाही वाटत. कारण ह्याच्यामधले जे सिद्धांत आहेत, याच्यामध्ये जी मनाची जरणघरण होतीये, ती पुढच्या काळातल्या आव्हानांना सामोरं जाण्याकरता फार महत्वाची असणार आहे. शाळांचं काम फक्त एक आता की हे फक्त जॉबसाठी. शाळा इज इक्वल टू, तू शाळा का जातो, कारण नाही तर जॉब नाही भेटणार. त्याचं द जॉब एंड्स देअर. एज्युकेशन हॅज नथिंग टू डू विथ शाळा. एज्युकेशन घरी सुद्धा होऊ शकतो. तुम्ही हे, आम्ही काय केलं, पेरेंट्सनी आउटसोर्स केलंय की आता एज्युकेशन हे टीचरनी करा, असं नाही होतं. एज्युकेशन इज एव्हरीवेअर. एज्युकेशन इज घरात होतो. मी बघतो, माझ्या वडिलांना बघतो, आईला बघतो, भाऊला बघतो, आणि तिथे ते काय करतात ते बघून मी विचार करतो की हा दुनिया असंच असेल. वा. तर वडील बघतो की तो फक्त पैसे मागे पडला, मला हाच दुनिया ऐसा ही है. तर शाळाचं काम फक्त एक आहे की टू प्रिपेअर यू टू गेट अ जॉब. आम्ही त्याला ट्राय टू मेक इट अ गुरुकुल असेल. आणि गुरु आणि फर्स्ट गुरु कोण? पेरेंट्स. प्रथम गुरु कोण? तो वडील आणि आई. सो फॅमिली इज ऑल्सो स्कूल. सो स्कूल, वी वॉन्ट स्कूल टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरीथिंग. दॅट इज नॉट राईट. बिकॉज त्याचे टीचरच्या समोर 50 स्टुडंट्स आहेत, ते काय करणार, त्यांचं लक्ष किती असेल तिथे. तर आय डोंट थिंक द स्कूल कॅन टेक दिस रिस्पॉन्सिबिलिटी. पुराण कथांमध्ये स्त्रियांना देवीचा दर्जा दिलेला आहे, आणि
तसंच त्या रूपात देवी आम्हाला दिसते. ती सीता म्हणून दिसते, द्रौपदी म्हणून दिसते, मंदोदरी म्हणून दिसते, पार्वती म्हणून दिसते, गौरी म्हणून दिसते. परंतु आत्ताच्या काळामध्ये मात्र स्त्रियांची अवस्था जर पाहिली तर ती आम्हाला समोर येणारी निर्भया देखील दिसते. त्या काळामध्ये खरोखरच स्त्रियांना देवीचा दर्जा होता, तसेच हक्क, तसाच त्यांचं जीवन होतं का? आजच्यासारखंच होतं, फक्त आम्ही त्याचं उदात्तीकरण पुराण कथांमध्ये समोरून आणलं? जर मी स्त्रीला देवी म्हटलं तर पुरुषला राम सुद्धा आहे, रावण सुद्धा आहे ना. तर पुरुष राम सुद्धा होऊ शकतो, रावण सुद्धा होऊ शकतो. तर बहुतेक आम्ही आता रावणकडे वळलोय, दुर्योधनकडे वळलोय. तर कारण आम्हाला वाटतो की, बट दॅट इज नॉट द पॉइंट. पौराणिक कथा इज नॉट टू बी टेकन लिटरली. हा लिटरल एक्झाम्पल इज अ लिटल रॉंग अँड दॅट इज अ बिग प्रॉब्लेम. कारण फर्स्ट स्टेप ऑफकोर्स लिटरल असतो, पण त्याच्यामध्ये एक दे आर सिम्बॉलिक. जेव्हा पुरुष पात्र असतात ते मनाचं डिस्कशन करतात, आणि जेव्हा स्त्री पात्र असतात ते प्रकृतीचा विचार करतात. म्हणून देवी काळी आणि गौरी, काळी इज इक्वल टू प्रकृती अँड गौरी इज इक्वल टू संस्कृती. तर दे आर सिम्बॉल्स ऑफ सोशल स्ट्रक्चर्स. की आमच्या आत मेल कॅरेक्टर्स असतात, आमच्या बाहेर फिमेल कॅरेक्टर्स असतात. तर असं नाही की राम इज इक्वल टू मेल सोसायटी आणि कृष्ण इज इक्वल टू आणि राधा इज इक्वल टू फिमेल, असं नाही. पौराणिक कथामध्ये दे आर कंटिन्युअसली टॉकिंग अबाउट द रिलेशनशिप ऑफ माइंड अँड मॅटर. तर मन आणि प्रकृती ह्याचं एक रिलेशनशिप काय आहे. मनाला त्यांनी पुरुष स्वरूप दिलं आहे आणि प्रकृतीला त्यांनी स्त्री स्वरूप दिलं आहे. तर तुम्ही राम झाले तर प्रकृती सीता होतो. नाउ द क्वेश्चन इज, पण आम्ही भगवान बनणे त्याच्या पूर्वी आम्ही पशु आहोत. पशुतून पुरुषचं हे जे जर्नी आहे, तर जेव्हापर्यंत आमच्यामध्ये पशु प्रकृती असेल तेव्हा विल बिहेव विथ द वर्ल्ड, की आम्हाला वाटतं की दुसरं समोरचा व्यक्ती सुद्धा पशु आहे आणि आय हॅव टू अटॅक. अँड दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग इन अ सोसायटी. की आम्ही आतापर्यंत आमचं हे वी हॅव नॉट इव्हॉल्व्ड एज ह्युमन बिंग्स. तर म्हणून स्त्रीला आम्ही असं एक वर्ण व्यवस्था झाली की स्त्री इज इन्फिरियर अँड पुरुष इज सुपिरियर. हे नोशन इटसेल्फ इज ए फॉल्स नोशन. कारण तुम्ही आप किसको देख रहे हो, शरीर को देख रहे हो या आत्मा को देख रहे हो. स्त्री का आत्मा और पुरुष के आत्मा में कोई फर्क नहीं है. आप केवल उसके शरीर को देख के डिसाइड कर रहे हो. एंड दॅट इज व्हॉट इज हॅपनिंग इन अ सोसायटी. सो इट इज नॉट अबाउट पूजाचा दर्जा. कारण ऍटलिस्ट आम्ही देवीला पूजा करतो. बाकी सगळ्या शास्त्रामध्ये होल वर्ल्ड मध्ये गेलं तर आता तुम्ही बघितलं तर देवाला फक्त मॅस्क्युलिन फॉर्म दिलाय. फक्त हिंदू धर्मात आम्ही मॅस्क्युलिन अँड फेमिनिन फॉर्म दिलाय. पण बाकी सगळ्या जगात गेलं तर देवाला फक्त मॅस्क्युलिन फॉर्म दिलाय. त्याच्यामुळे असं नाही सांगू शकत दॅट इज वाय तिथे रेप का होत नाही. तर दिस कोरिलेशन की आता पुराण कथा आणि सोशल सामाजिक विषयाला असं 1-to-1 जॉईनिंग म्हणजे दॅट इज नॉट करेक्ट एनालिटिक अप्रोच. अप्रोच इज व्हेरी सिम्पलिस्टिक. तुमच्या लिखाणाच्या प्रक्रियेविषयी जाणून घ्यायला मला आवडेल, कारण तुम्ही अत्यंत वेगळ्या धाटणीचं, वेगळ्या प्रकारचं लिखाण करताय. ते अनालिटिकल आहे, त्याचबरोबर ते काहीतरी सांगतं, आम्हाला काहीतरी टेकअवे असतो त्याच्यामध्ये. तुमच्या लिखाणाची प्रक्रिया या सगळ्या पुराण कथांबद्दलची काय आहे? मी सकाळी लिहितो. होल रूल इज दॅट इज नॉट नो प्रोसेस. सकाळी 4-5 तास काय होतं की इट इज लाईक यु नो जसं कार्विंग करतात ना, स्टोन स्टॅच्यू असतो आणि तुम्ही एक एक करून कार्विंग करतो, तसं रायटिंग इज अ प्रोसेस वेर यू हॅव टू कीप रायटिंग इट 100 टाइम्स. कारण ते अगदी जे स्ट्रक्चर जे असतो सेंटेन्सचं, तर लिहिताना माझा विचार इज ऑल्सो गेटिंग फाईन ट्यून्ड अँड फाईन ट्यून्ड. फॉर एक्झाम्पल इंग्लिशमध्ये जेव्हा मी गॉड सांगतो तर ती अपर केस आहे, लोअर केस आहे. कारण देवनागरी स्क्रिप्ट मध्ये हे कॉन्सेप्ट अँड फाईन ट्यून्ड. फॉर एक्झाम्पल इंग्लिशमध्ये जेव्हा मी गॉड सांगतो तर ती अपर केस आहे, लोअर केस आहे. कारण देवनागरी स्क्रिप्ट मध्ये हे कॉन्सेप्ट नाही आहे. पण लोक बघत नाही की मी गॉड सांगितलं तर आता मी ओरली सांगितलं, पण लिखित जर मी लिहिलं तर त्याचं मिनिंग वेगळं असतो. पण संस्कृत मध्ये ते कॉन्सेप्टच नाही आहे. बरोबर आहे. तर हे लिहितानाच कळलं मला. तर यू हॅव टू कीप वेन युअर रायटिंग द प्रोसेस. फॉर मी इज ऑफकोर्स मी खूप स्ट्रक्चर्ड आहे. माय रायटिंग आर हायली स्ट्रक्चर्ड. तर आय ऑलवेज बिगिन विथ रायटिंग. मी फर्स्ट सारांश लिहितो पुस्तकाचा, मग टेबल ऑफ कंटेंट्स लिहितो. तर सारांशला बघून लिहितो आणि टेबल ऑफ कंटेंट
आता गीताचं पुस्तकाचं 4 महिने झाले मी फक्त टेबल लिहितोय. त्याचं वरच काम चालू आहे माझं. कारण तसं फर्स्ट काय स्ट्रक्चर पहिले तुम्ही हातात घेता, दॅट इज दिस इज लाईक बिल्डिंगचं असं ढाचा बनवायचा आणि मग आणि मग त्याला एक फॉर्म पण असतो लिखाणाला, त्याला एक आत्मा असतो. तो आत्मा म्हणजे तुमचा सारांश आहे का? सारांश इज मोस्ट इम्पॉर्टंट. तो आत्मा पहिले हातात घेतात, मग त्याचं स्ट्रक्चर टेबल ऑफ कंटेंट येतं आणि मग त्याच्या आजूबाजूला सगळं फॉर्म आणि त्या सगळ्या गोष्टी, मग ती कॅरेक्टर्स आणि सगळे ते नंतर येतात. तर ते बीज आणि फल. तर सारांश माझं बीज, तो माझा देही आणि पुस्तक माझं देह. तर फर्स्ट देही देन देह, पहिली आत्मा फिर शरीर. तुमच्या लिखाणामध्ये अनेकदा तुमची पुस्तकं मी वाचली तेव्हा असं लक्षात आलं की तुम्ही सुंदर रेखाटनं काढता. या रेखाटनाला तुमच्या एक आकार आहे, एक उकार आहे, त्याच्यातनं शब्दात जे आहे ते सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा अनेकदा व्यक्त होताना दिसतं. या रेखाटनाचा नाद, छंद आणि त्याच्यामधली ही माहेरात कशी असेल ना? हे मी सायन्स स्टुडंट आहे, तर सायन्स लिहिताना तुम्ही डायग्राम करता. तर मला हे रेखा आणि ड्रॉइंग मला डायग्राम सारखं आहे. हे कळलं की हे जे नॉलेज आहे हे एक अनुभव आहे. इट इज ए एक्सपिरियन्स. आणि फक्त तो इट इज नॉट इंटेलेक्च्युअल, इट इज नॉट जस्ट कॉग्निटिव्ह की मी विचार करतो आणि इट इज गोइंग, इट इज ऑल्सो सेन्सरी. इंद्रियामधून सुद्धा नॉलेज जातोय आमच्याकडे. वा. तर ड्रॉइंग फॉर मी इंद्रियाच बरोबर बोलतोय आणि जे लेखन आहे तो माइंडचा बरोबर. सो इट्स अ प्रोसेस. कारण मी विचार केला की जेव्हा पुराण कथा म्हणतात ते फक्त कथा नाही, त्याच्याबरोबर एक कर्मकांड सुद्धा आहे, आख्यान आहेत, सिम्बॉल्स आहेत. त्यांनी इतकं का केलं? हे जे ऋषींनी असं डिझाईन का केलं की व्हिज्युअल आहे, तोच कॉन्सेप्टला मी रिच्युअल्स माध्यमांनी सांगितलं, तोच कॉन्सेप्ट मी स्टोरी सांगतो. कारण दे आर ट्राईंग टू क्रिएट अन अनुभव. ज्ञानला त्यांनी एक अनुभव केलाय. इट्स नॉट जस्ट अन इंटेलेक्च्युअल प्रोसेस, इट इज अ फिजिकल प्रोसेस, इट्स अन इमोशनल प्रोसेस. तर इट हॅज टू अपील, तुमच्या हार्टला अपील करायचं, तुमच्या डोक्याला अपील करायचं, बॉडीला अपील करायचं. इट इज अ 360 डिग्री व्ह्यू. तर मला सुद्धा वाटलं की पुस्तकात मी काय करू शकतो. सो इट इज नॉट इनफॅक्ट ड्रॉइंग दिसतो लेखन, पण आय ऑल्सो पे अ लॉट ऑफ अटेन्शन टू फॉन्ट, डिझाईन, पॅराग्राफ कुठे सुरू होणार, कुठे. तर मी डिझाईन मी स्वतः करतो पुस्तक. आय विल नॉट लेट द पब्लिशर डिझाईन माय बुक. इट इज अ बिग इश्यू की माझं कंडिशन विथ द पब्लिशर की मी डिझाईन करणार. सम बुक्स, नॉट ऑल बुक्स, बट सम बुक्स की डिझाईन कुठे, फॉन्ट साईज काय पाहिजे, ते लाईन काय पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण डिझाईन तुम्ही अनुभव करता. डिझाईन इज आकार. तो तुम्ही पुस्तक जेव्हा उघडता ते कव्हर इज इम्पॉर्टंट. पुस्तक उघडताना ते अनुभव इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय प्रतिक्रिया असतात लोकांच्या? कारण तुम्ही त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा, अत्यंत आमच्या संस्कृतीशी निगडीत असलेल्या विषयावर एक वेगळ्या पद्धतीनं भाष्य करताय. हाऊ डू दे रिॲक्ट? पण त्यांना वाटतं की असं आम्ही वृद्ध असेल. सो यू कॅन इमॅजिन 20 years ago what was my problem. तर आता हे केस झाले तर बेटर. कारण लोकांचं असं मत असतो किंवा महाभारतावर बोलणार माणूस म्हणजे सरांना दाढी, बगवी, कपनी वगैरे असं असेल तर जास्त. हा. आणि त्यांना वाटतं की हा, अच्छा मी कुणाच्या घरी गेलो तर त्यांना सांगतात की हम आपके लिए सात्विक भोजन बनाया है, हम आपके लिए वेजिटेरियन फूड बनाए. क्यों म्हणजे पूछा. तर मी नाही, अल्कोहोल त्यांच्या समोर देऊ नका. तर असं सी लोकांचं असं आम्ही काय करू शकतो? दॅट इज ह्युमन बिंग्स. कल्पनाशक्तीला तुम्ही थांबवू शकत नाही. तर दिस इज द मेजर प्रतिक्रिया पीपल अज्युम थिंग्स. कारण आमच्या डोक्यात असं असतं की हा आध्यात्मिक आहे आणि आध्यात्मिक काहीतरी वेगळं आहे. हे नॉर्मल लाईफ आणि अध्यात्माचं काहीही, हे सेपरेशन झालंय आमच्या डोक्यात, हे वियोग झालाय. पण मी जितकं वाचतो तर वियोगला योग कसं करायचं की एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ युअर लाईफ, युअर म्हणजे मला काही फरक दिसत ऑनेस्टली. आता की एनी ऍस्पेक्ट ऑफ युअर लाईफ मध्ये वेद असतो, सनातन असतो, ज्ञान असतो. जीवनाच्या प्रत्येक क्षणात आणि प्रत्येक कणात वेद आहे आणि पुराणातली सगळी तत्व आहेत की जी एव्हरी सेकंड. असं एकही सेकंड नाही की इथे देव नाही, इथे यज्ञ नाही, इथे यजमान नाही, इथे स्वाहा आणि तथास्तु. इज कंटिन्युअस. हे सगळं चालूच आहे. मला सांगा, 20 वर्ष आता लिहायला झाली, यू आर अ सेलिब्रिटी ऑथर. पुढच्या 20 वर्षाचं नाही म्हणणार मी, पण पुढच्या 2 वर्षातल्या लिखाणाचे काय संकल्प आहेत? आता तर बुक्स तर खूप आहेत. आता आय हॅव टू राईट ऍटलीस्ट माझ्या लिस्टमध्ये ऍज ऑफ नाव देयर आर 8 बुक्स.
काय विषयांवरची आहेत? एक मी गीतावर लिहितोय, कारण खूप लोकांना विचार होतो की तुम्ही सिम्प्लिफाय करा गीताला. ट्राय करतो, कारण मी फिलॉसॉफी मध्ये जास्त लिहित नाही. गीता इज प्युअर ऍबस्ट्रॅक्ट आहे, ते स्टोरी नाही आहे. तर ट्राय टू ट्राय करतो. ते फर्स्ट अटेम्प्ट आहे माझं. पण त्याच्यानंतर मी ट्राय करतो ग्रीक मिथॉलॉजीवर लिहायचं, कारण लोकांना वाटतं की मी फक्त पुराण कथामध्ये, म्हणजे माझा इंटरेस्ट इज मिथॉलॉजी, नॉट इंडियन मायथॉलॉजी. तर लोकांनी मला कळलं की लोकांना कळत नाही की आय टॉक अबाउट ऑल मिथॉलॉजी. तर ग्रीक मायथॉलॉजीवर लिहिणार आहे मी, बायबलवर लिहिणार आहे. तर ते हे 2 मेजर प्रोजेक्ट्स आहेत. आणि मी एकच फिक्शन लिहिलं आहे, दिस प्रेग्नेंट किंग. तर आता एक दुसरं फिक्शनची प्रयत्न आहे, बघूया काय लिहायचं. क्या बात आहे. प्रेक्षक हो, इतका प्रदीर्घ काळ आपल्याला एक अतिशय संपन्न विचाराची धारा घेऊन आलेला, आपल्या अस्सल मातीशी जुडलेला, परंतु तरी देखील अवकाशाचं भान असलेला, उद्याचं भान असलेला, एक आधुनिक विचार करणारा, असा सांस्कृतिक धरोहर असलेला एक लेखक आज तुमच्या भेटीला आम्ही आणू शकलो. देवदत्त, तुम्ही इतका प्रचंड वेळ झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी दिलात, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.